हॅलो अँड वेलकम टू ऑल डिअर स्टुडंट्स. आजच्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक छोटा बीट. तो आहे मॅटर इन आवर सराउंडिंग्स. आता हे क्लास 9चा युनिट आहे. बेसिकली आपल्याला बऱ्याच काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहेत. त्याच्यासाठी मी हा बेसिक टॉपिक इथं घेतो आहे. ओके, तर स्टार्ट करूया. मॅटर इन द आवर सराउंडिंग्स म्हणजे काय? जे काही मॅटर आपल्या बाजूला आजूबाजूला आहेत त्याच्यावर आपल्याला स्टडी करायचं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला माहिती असायला पाहिजे की मॅटर म्हणजे काय. तर मॅटर काय असतो? मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास. म्हणजे सिम्पली काय असतं? मॅटर काही असू शकतं की जे आपल्या आजूबाजूला जे त्याच्यावर स्पेस आहे, त्याला स्पेस आहे काहीतरी, आणि काहीतरी त्याला मास आहे म्हणजे त्याचं काहीतरी वेट आहे. ओके, तर सेकंड त्याचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं पडतंय बघा, की क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. तर पहिला क्लास जे आहे जे अर्लिएस्ट इंडियन फिलॉसॉफरने सांगितलेला क्लास आहे तो, जे मेनली 5 बेसिक एलिमेंट असतात. ते कोणते असतात? एअर, अर्थ, फायर, स्काय अँड वॉटर. हे 5 पंचतंत्र तत्व म्हणतो आपण. तर हे 5 जे तत्व आहेत ते आपल्याला माहिती आहेत. आता दुसरं जे क्लासिफिकेशन पडतो मॅटरचा, तो काय पडतो? ऑन द बेसिस ऑफ फिजिकल स्टेट. म्हणजे त्याच्या फिजिकल स्टेटवर हा त्याचं क्लासिफिकेशन पडतो. जे क्लासिफाईड होतात सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस फॉर्ममध्ये. आता तिसरं आहे जे ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशनवर होतो, ज्याला मॅटरमध्ये जी क्लासिफाय होतं ते नेमकं प्युअर्ड सबस्टन्स आणि मिक्सचरमध्ये फॉर्मेशन होतं. आता प्युअर्ड सबस्टन्स काय असतं? प्युअर्ड सबस्टन्स मे बी इन द एलिमेंट फॉर्म ऑर कंपाऊंड्स. आणि मिक्सचर कशामध्ये असतं? ते मिक्सचर होमोजिनियस मिक्सचर असो किंवा हेट्रोजिनियस मिक्सचर असो. आता होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मिक्सचर काय असतं? सिम्पली होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय असतं की ज्या आपण वॉटरमध्ये जर आपण साल्ट मिक्स केलं तर तो होमोजिनियस फॉर्मेशन होतं, म्हणजे सेम आपल्याला दिसतो, म्हणजे वॉटरसारखाच दिसतो, त्याच्यामध्ये मिक्सचर मिक्स झालेला आपल्याला दिसत नाही. आणि हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे त्याच्यामध्ये तो सॉल्युबल होत नाही, तो काय वेगवेगळा फॉर्मेशनमध्ये मिक्सचर तयार होतो, त्याला आपण हेट्रोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. आता मॅटरचे जे फिजिकल नेचर आहे, जे फिजिकल आहेत, ते फिजिकल नेचर कशा पद्धतीनं असतो? मॅटर कुठल्या फॉर्ममध्ये असतो? तर मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. तर मॅटर हे पार्टिकल्सनी बनलेला असतो. आता पार्टिकल्स हे कसले असतात? तर पार्टिकल्स हे छोटे छोटे टिनी पार्टिकल्स असतात. टिनी साईजमध्ये म्हणजे छोट्या साईजमध्ये जे असतं त्याला आपण पार्टिकल्स असतो. म्हणजे अशा टिनी साईजनी बनलेला असतो, त्याला आपण मॅटर असं म्हणतो. तर पार्टिकल्स हॅव स्पेस बिटवीन देम. म्हणजे काय असतं? तिसरा जो पॉईंट आहे, जे पार्टिकल्स असतात सॉलिडमधले, लिक्विडमध्ये किंवा गॅसेसमधले, त्याच्यामध्ये काही स्पेस असतो, काही जागा असतं. त्याचं आपल्याला स्पेस म्हणजे काय असतो हे आपल्याला मिनिंग बघायचं आहे, की त्याच्यामध्ये स्पेस काय असतं काय नाही. आता चौथा पॉईंट आहे जो द पार्टिकल्स मॅटर आर कंटिन्युअसली मुव्हिंग. जे पार्टिकल्स असतात मॅटरमधले ते कंटिन्युअसली मूव्ह होत राहतात, म्हणजे ते फिरत राहतात, एका जागी स्थिर नसतात, ते कुठं कुठं सारखं ते फिरत राहतात. आता लास्ट आहे ते पार्टिकल्स. द पार्टिकल्स ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स इच अदर. आणि ते काय एकमेकाला अट्रॅक्ट होतात, म्हणजे एकमेकाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतात. आता मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. आता हे आपण जे बघितलंय पार्टिकल्स पासून बनलेलं आहे, ते आपण कशा कशा पद्धतीनं सांगतो? आता ऍक्टिव्हिटी आपण बघू की कुठल्या ऍक्टिव्हिटी थ्रू आपण सांगतोय की बाबा मॅटर जे आहे की तो मॅटर एक पार्टिकल्सनी बनलेला आहे, पार्टिकल्सनी. ओके, तर त्याचं एक साधं सिंपल उदाहरण आपण तिथं खाली दिलंय बघा, की एक पाणी घ्या एका बिकरमध्ये आणि एक लेवल त्याला नोट डाऊन करून ठेवा. समजा हा आपण वॉटर घेतलंय आणि हे इथं एक लेवल आहे, वॉटरचं लेवल इथंपर्यंत आलंय म्हणून आपण याला मार्क करून घेतलंय. ओके, आता याला मार्क करून घेतलंय, तर काय करायचं नेक्स्ट टाइमला? जे साल्ट आहे तो साल्ट काय करायचं? याच्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं, या वॉटरमध्ये साल्ट डिझॉल्व्ह करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर आपण जर वॉटर बघितलात काही मिनिटांनी, काही की सेकंदांनी, तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की जे वॉटरचं लेवल आहे
तो वॉटरचं लेवल कन्सिस्टंटली तिथंच आहे, म्हणजे तो वॉटर काय वॉटरचं लेवल इन्क्रीज झालेलं नाही किंवा ते वाढलेलं नाही त्या बिकरमध्ये आपण बघितलं तर डज नॉट चेंज इन द वॉटर लेवल. सो दिस इज बिकॉज द पार्टिकल ऑफ वॉटर गेट्स इन टू द स्पेस. आता हे जे पार्टिकल आहेत ते पार्टिकल कुठे गेले आहेत, त्या लिक्विडच्या स्पेसमध्ये जाऊन बसलेले आहेत, म्हणून आपण त्याला म्हणतो की मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. कळतंय? नेक्स्ट बघू आपण. आता दुसरं आहे की पार्टिकल्स ऑफ मॅटर आर व्हेरी टिनी. आता जे पार्टिकल्स आहेत मॅटरचे ती खूप लहान लहान पार्टिकल्स असतात. आता त्याची ॲक्टिव्हिटी आपण समजून घेऊ की सिम्पली समजा 2 ते 3 क्रिस्टल्स आपण पोटॅशियम पर मॅग्नेटचे जर 100 ml वॉटरमध्ये टाकलं, 100 ml वॉटर जे बिकरमध्ये आपण घेतलं आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 क्रिस्टल्स आपण पोटॅशियम पर मॅग्नेटचं टाकलं, त्याच्यानंतर आपण त्याच्यामधला 10 ml वॉटर सोल्युशन जे आहे तो आपण दुसऱ्या एका 100 ml वॉटरमध्ये टाकलात, परत 10 ml सोल्युशन परत दुसऱ्या वॉटरमध्ये टाकलात 100 ml वॉटरमध्ये, असं आपण रिपीटेडली 5 ते 6 वेळेस असं काय केलं आहे, हे दुसऱ्या बिकरमध्ये 10 ml आपण वॉटर घेऊन हे काय करतोय आपण दुसऱ्या 100 ml वॉटरमध्ये ॲड करतो. आपल्याला काय दिसतो, द कलर दॅट लार्ज ऑफ व्हॉल्यूम ऑफ द वॉटर दॅट इज बिकॉज ऑफ द मिलियन्स ऑफ टिनी पार्टिकल्स इन इच क्रिस्टल्स. म्हणजे जसं जसं आपण थोडं घेत 10 ml घेत चालू तसं तसं त्याच्यामध्ये पार्टिकल्स येत गेलेले आहेत. शेवटपर्यंत आपण 5 ते 6 वेळेस घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कलर दिसून आले, म्हणजे त्याच्यामध्ये ते पार्टिकल्स आलेले आहेत. म्हणून आपण म्हणतो की द पार्टिकल्स ऑफ मॅटर इज व्हेरी टिनी पार्टिकल. आता नेक्स्ट बघू आपण. द पार्टिकल ऑफ मॅटर हॅव स्पेस बिटवीन देम. आता जसं मी उदाहरण सांगितलं की ॲक्टिव्हिटी घेऊन आपण सांगितलं की सम वॉटर आपण घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण शुगर टाकलं आहे किंवा साल्ट टाकलं आहे, तर त्याच्यामध्ये बाय हेल्प ऑफ ग्लास रॉडने आपण स्टर केलं, डिझॉल्व केलं, तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून आलं की ही जी मार्क आहे ते मार्क जे आपण पहिल्यांदा केलं होतं वॉटर आपण साल्ट ॲड करण्याच्या अगोदर, तर त्यावेळेस जी मार्किंग होती त्याच मार्किंगला तो वॉटर लेवल आहे. याचं कारण काय, जे आपण शुगर किंवा साल्ट ॲड करतोय तर ती त्या स्पेसमध्ये जाऊन पॅक होतं आहे, ते स्पेसमध्ये जाऊन बसतं आहे, म्हणून आपण म्हणतो की पार्टिकल्स ऑफ मॅटर विच हॅविंग दिस स्पेस बिटवीन देम. दोघांच्या मध्ये काय स्पेस असलेला आपल्याला दिसून येत आहे. आता नेक्स्ट आहे पार्टिकल्स ऑफ मॅटर आर कंटिन्युअसली मुव्हिंग. म्हणजे काय असतंय, तर जे काही पार्टिकल्स आहेत मॅटरमध्ये तर ते पार्टिकल्स हे कंटिन्युअसली मूव्ह होत राहतात, म्हणजे एका ठिकाणी नसतात, ते मूव्हमेंटमध्ये असतात. आता तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी देऊन आपण समजून घेतो की काय असते. टेक सम वॉटर. आता एक बिकरमध्ये वॉटर घ्या आणि त्याच्यामध्ये काही ड्रॉप्स ब्लू किंवा रेड कलरचा इंक ॲड करा स्लोली अलॉंग द साइड्स ऑफ द बिकर, म्हणजे बिकरच्या स्लाईड. लिव्ह द अनडिस्टर्ब फॉर द फ्यू आवर्स. आपण त्याला काही डिस्टर्ब न करता काय केलं आहे, एका ठिकाणी आपण बिकर तसंच ठेवलं आहे, तर ते इंक जे आहे ते स्प्रेड झालेलं आपल्याला दिसून येते थ्रू आउट द वॉटर. ड्यू टू कशामुळे होतं आहे ही, द मुवमेंट ऑफ द पार्टिकल्स ऑफ वॉटर अँड इंक. आता ही सिम्पली आपण एक ड्रॉप टाकला, याला मुवमेंट केलेली नाही तरी हा काय करतो, हा जो पार्टिकल्स आहे इंकचा, तो इंकचं पार्टिकल हे मुवमेंट होत जात असते आणि हे मुवमेंट झाल्यामुळं पूर्ण वॉटरमध्ये तो इंक काय स्प्रेड होत जात असतो. ओके. द इंटरमिक्सिंग ऑफ 2 or more डिफरंट टाइप्स ऑफ मॅटर ऑन देअर ओन इज कॉल्ड एज डिफ्युजन. याला काय म्हणतो आपण, डिफ्युजन असं म्हणतो. नेक्स्ट बघूत. आता पार्टिकल्स ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स इच अदर. आता ही पार्टिकल्स ऑफ मॅटर जे आहेत ते एकमेकाला अट्रॅक्ट्स कसं करतात. आता सिम्पली आपण काय केलं, एक आयर्नचं नेल घेतलं आहे, एक पीस ऑफ चॉक घेतलं आहे आणि रबर बँड घेतलं. ओके. तर आपण ज्या वेळेस ह्याला ब्रेकिंग करतो, तर ब्रेकिंग केलं, हॅमरिंग केलं, कटिंग केलं किंवा स्ट्रेचिंग केलं, तर त्याची जी काही त्याची मॅटर आहेत इट इज मोर इझियर इन द ब्रेक टू चॉक. चॉकमध्ये आपण काय करतो, इझिली तो ब्रेक करू शकतो, पण त्याच्याच कम्पॅरिझनमध्ये आपण रबरला ब्रेक करू शकतो का, नाही करू शकत. आणि सोबत आयर्न नेलला आपण ब्रेक करू शकत नाही, कारण काय, त्याची जी पार्टिकल्स आहेत ते एकमेकाला बाइंडेड जास्त आहेत. कोणाचं जास्त बाइंड आहे, आयर्न. काय, आयर्न जो नेल आहे तो काय, तो जास्त बाइंडेड आहे एकमेकाला, म्हणून तो काय ब्रेक होत नाही लवकर.
कटिंग केलं किंवा हॅमरिंग केलं किंवा स्ट्रेचिंग केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लवकर ब्रेक झालेलं दिसत नाही. पण इन कम्पॅरिझनमध्ये आपण ज्यावेळेस चॉक बघू, चॉकला आपण लगेच कट करू शकतो, तो ब्रेक होऊ शकतो. तसं इन कम्पॅरिझन रबरमध्ये केलो तर त्याच्यापेक्षा थोडा इझिली तो काय होतो, तो ब्रेक होत असतो. तर हे काय झालं, पार्टिकल्स जे अट्रॅक्ट होतात एकमेकाला. ओके, ह्याच्याबद्दल आपण सांगितलं. आता इथं खाली काही दिले बघा, जे सॉलिड आहेत ते कसे एकमेकाला अट्रॅक्ट होतात, जसं आयर्न सांगितलंय आपण. आता ही जी आहे ते लिक्विड आहेत, ते लिक्विडमध्ये जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्सला हे थोडं थोडं त्याच्यामध्ये स्पेस असतो. आणि हे जे गॅसियस आहे, गॅसियस फॉर्म, तर याच्यामध्ये ही पार्टिकल्सची जे पार्टिकल जे असते त्याच्यामध्ये जे स्पेस आहे तो स्पेस ही जास्त प्रमाणामध्ये असतं, म्हणून ह्याला म्हणतात जे पार्टिकल्स इज द इन द दॅट इज पार्टिकल्स आर सिम्पली इन द फॉर्म ऑफ दिस स्पेस इन बिटवीन देम इन द गॅसियस स्टेज. आता आपल्याला माहित आहे की स्टेट ऑफ मॅटर किती आहेत, तर मॅटर एक्झिस्ट इन द 3 डिफरंट स्टेटमध्ये असतो. ते कुठल्या कुठल्या असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस फॉर्ममध्ये असतो, हे तुम्हाला माहीत आहे. तर प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड काय असतं, आता नेमकं प्रॉपर्टीज काय आहेत सॉलिडच्या. तर पहिल्यांदा बघा, सॉलिड काय असतं, एक डेफिनेट शेप असतं, फिक्स्ड व्हॉल्यूम असते त्याची. ओके, तर सिम्पली काही सॉलिड कंपाऊंड्स तुम्ही बघा, चॉक आहे, सिम्पलीच्या चॉकचं डेफिनेट शेप असतं, एक डेफिनेट शेप बनवलेला आहे आणि त्याची एक फिक्स व्हॉल्यूम असते की एवढ्या व्हॉल्यूममध्ये तो बनलेला आहे. त्याच्यानंतर स्पेस बिटवीन द पार्टिकल इज मिनिमम. आता ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पेस दिसते का, खूप कमी प्रमाणामध्ये खूप कमी स्पेस आहे, छोटा छोटा खूप बारीक स्पेस असतात. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल इज मॅक्झिमम. ज्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन ही एकमेकामध्ये जास्त आहे, जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे ते एकमेकाच्या जवळ आहेत. आता नेक्स्ट, जी मुवमेंट ऑफ द पार्टिकल इज मिनिमम, म्हणजे यांची मुवमेंट होणं कमी आहे, कारण याच्यामध्ये स्पेसच नाही, तर मुवमेंट होण्याची शक्यता सुद्धा याच्यामध्ये कमी असते. दे आर लिस्ट कंप्रेसेबल. लिस्ट कंप्रेसेबल म्हणजे ज्याला आपण दाबलो किंवा प्रेस केलो तर तो लवकर प्रेस होत नाही इन कम्पॅरिझन टू लिक्विड आणि गॅसेसमधलं. तर देअर रेट ऑफ डिफ्युजन इज लिस्ट. म्हणजे डिफ्युजन कशाला म्हणलं आहे आपण, डिफ्युजन आत्ता कशात बघितलं आहे आपण, तर ही जे डिफ्युजन आहे त्या डिफ्युजनमध्ये जे रेट ऑफ डिफ्युजन आहे ते काय, ह्याच्यामध्ये सॉलिडमध्ये लिस्ट आहे. ह्याच्यामध्ये बघा लिस्ट आहे, सॉलिडमध्ये तो डिफ्युजन लिस्ट होतो, लिक्विडमध्ये जास्त होत असतो. ओके, त्याच्यानंतर आपण जर लिक्विडमध्ये जर विचार केलो तर लिक्विड हॅव नो डेफिनाइट शेप. म्हणजे तो काय, असं तुम्ही ऐकलं असेल बघा, वॉटर हा ग्लासमध्ये घेतला तर ग्लासचा शेप घेतो, कपमध्ये ठेवलं तर कपचा शेप घेतो, मोठ्या आपण एखाद्या फ्लास्कमध्ये ठेवला तर त्याचा शेप घेतो. हॅव नो डेफिनाइट शेप बट हॅव फिक्स्ड व्हॉल्यूम. म्हणजे 1 लिटर आपण व्हॉल्यूम घेतलं आहे, ते आपण एका बॉटलमध्ये ठेवलं आहे, एखादा कपमध्ये ठेवलं आहे किंवा एखादा बादलीमध्ये ठेवलं आहे, तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, दॅट इज फिक्स्ड व्हॉल्यूम असतं, 1च लिटर आहे. लिक्विड टेक्स द शेप ऑफ द कंटेनर. कंटेनरमध्ये ठेवलं तर कंटेनरचा शेप, किंवा मी कुठला कंटेनर ठेवला त्या कंटेनरचा तो शेप घेत असतो, हे मी तुम्हाला सांगितलं. द स्पेस बिटवीन द पार्टिकल इज इंटरमिडिएट. इंटरमिडिएट म्हणजे काय, जे सॉलिड आणि लिक्विडच्या, सॉलिड आणि गॅसेसच्या मध्ये असतं, स्पेस असतो त्याला. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल इज इंटरमिडिएट. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन जितका सॉलिडचा असतो त्याच्यापेक्षा हा थोडासा कमी असतो. द मुवमेंट ऑफ पार्टिकल इज इंटरमिडिएट. जे मुवमेंट आहे ते सुद्धा इंटरमिडिएट असतं. दे आर लेस कंप्रेसेबल. म्हणजे जे कंप्रेस करू शकतो आपण ते कमी कंप्रेस करू शकतो. देअर रेट ऑफ डिफ्युजन इज मोर दॅन सॉलिड. सॉलिडपेक्षा हे जे डिफ्युजन आहे ते जास्त असतं. आपण आत्ताच बघितले ते, त्याच्यामध्ये इंक टाकले, इंक टाकल्याच्यावर आपल्याला त्याच्यामध्ये डिफ्युजन झालेला दिसून आलेला आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस जर बघितलात, गॅस हॅव नो डिफिनाइट शेप. त्याच्यामध्ये आपण कुठल्याच ह्याच्यामध्ये कंटेनरमध्ये त्याला ठेवू शकत नाही, किंवा त्याचं कुठं फिक्स व्हॉल्यूम नाही की एवढा गॅस आपण पकडलाय आणि एवढा ठेवलाय. गॅस ऑक्युपाय होल स्पेस ऑफ दी कंटेनर. तर की जे काही बलून आहे, बलूनमध्ये आपण जर एअर टाकलं तर ती पूर्ण स्पेस त्याच्यामध्ये पकडतो. ओके, द स्पेस ऑफ बिटवीन द पार्टिकल इज मॅक्झिमम. आता जे स्पेस असतो त्याच्या, तो स्पेस सगळ्यात जास्त असतो. असे पार्टिकल्स असतात रिकामे रिकामे, इकडं 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 असा पार्टिकल्सची स्पेस खूप जास्त असते. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते मिनिमम असते.
म्हणजे त्याच्यामध्ये अट्रॅक्शन हे कमी असते. मुवमेंट ऑफ पार्टिकल्स मॅक्झिमम असते, हे लवकरात लवकर कुठेही मूव्ह होऊ शकतात. ओके, दे आर मोस्ट कंप्रेसेबल, ह्याला कंप्रेस करू शकतो आपण. आता कसं कंप्रेस करायचं, काय करायचं हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. त्याच्यानंतर द रेट ऑफ डिफ्युजन इज मोर दॅन सॉलिड अँड लिक्विड. तर डिफ्युजन हे सॉलिड आणि लिक्विडपेक्षा हे जास्त असतं. आता याच्यामध्ये बघितलं गेलं तर सॉलिडमध्ये तुम्हाला सांगितलं की हे जे आहेत ते अशा अरेंजमेंटमध्ये असतात जे सॉलिड फॉर्ममध्ये असतात आणि याच्यामधला जो स्पेस आहे तो खूप कमी स्पेस असतो. तसं बघायला गेलं तर लिक्विडमध्ये हे पार्टिकल्स दूर दूर असतात थोडंसं इन कम्पॅरिझन टू सॉलिड. तर याच्यामधला जो स्पेस असतो तो जास्त असतो इन कम्पॅरिझन टू सॉलिड. आता गॅसेसमध्ये जर बघायला गेलं तर गॅसेस आणि लिक्विडमध्ये कम्पेअर केलं तर याच्यामध्ये लिक्विडपेक्षा गॅसेसमध्ये जे स्पेस आहेत हे तो स्पेस जास्त असतो. म्हणून याला म्हणतात गॅसेस आर दी पार्टिकल्स इन द बिटवीन द स्पेस इज लार्ज, मॅक्झिमम त्याच्यामध्ये स्पेस असतो. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर हे इथं दाखवलं आहे बघा की कशा पद्धतीने सॉलिड असतो, कशा पद्धतीने लिक्विड असतो आणि गॅसेसचा कशा फॉर्ममध्ये हे इथं आपल्याला दिसून येतं. आता चेंज ऑफ स्टेट, आता जे स्टेट चेंज होत आहे, जे आपण म्हणतो की सॉलिडचं लिक्विडमध्ये होतं आहे, लिक्विडचं गॅसेसमध्ये होतं आहे, ही वेन द सॉलिड इज हीटेड इट चेंज इन लिक्विड, वेन लिक्विड इज हीटेड चेंज इन गॅसेस फॉर्म. तर वेन अ गॅस इज कूल्ड इट चेंजेस इन द लिक्विड. तसंच इंटर कन्व्हर्टेबल म्हणतात त्याला. जसं आपण गॅसला कूल केलं तसं तो लिक्विडमध्ये होतो. वेन लिक्विड इज कूल्ड ॲट द चेंजेस इन द सॉलिड. सिम्पल साधं उदाहरण तुम्हाला माहीत आहे, आईस आहे. आईसला आपण हीट केलं तर तो लिक्विडमध्ये होतो. लिक्विड परत आपण वॉटरला हीट केलं तर ते वेपरमध्ये स्टीममध्ये फॉर्मेशन होतं. आपण स्टीमला कूल केलं तर परत लिक्विडमध्ये चेंज होतं. परत वॉटरला आपण कूल केलं तर तो आईसमध्ये कन्वर्ट होतो. मग त्याला आपण इंटर कन्व्हर्टेबल रिॲक्शन असं म्हणतो. म्हणजे काय, सॉलिड स्टेटचं कन्व्हर्जन हे हीट केलं तर लिक्विड होतं, कूल केलं तर सॉलिड होतं, परत लिक्विडचं हीट केलं तर गॅसेस होतं, गॅसेसला कूल केलं तर परत लिक्विड फॉर्ममध्ये होतं. त्याला आपण काय म्हणतो, इंटर कन्व्हर्टेबल रिॲक्शन असं म्हणतो. इथं खाली काही डायग्राम दाखवलं आहे बघा की आईस आहे तर आईस क्यूबचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं, लिक्विडचं परत ह्या गॅसेसमध्ये फॉर्मेशन होतं, गॅसेसचं परत हे कन्व्हर्जन आपल्याला स्टीममध्ये झालेलं, स्टीमचं प्लस लिक्विडमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके, तर हे झाले चेंजेस ऑफ स्टेट ऑफ मॅटर. आता मेल्टिंग पॉईंटमध्ये बघितलात तर मेल्टिंग पॉईंट किंवा मेल्ट म्हणजे काय, जे सॉलिड आहे त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं, परत लिक्विडचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होत असेल तर त्याला आपण बॉइलिंग किंवा त्याला आपण स्टीम कन्व्हर्जन असं म्हणतो. आता मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय असतो, आता मेल्टिंग पॉईंट काय असतं, वेन अ सॉलिड इज हीटेड द पार्टिकल्स बिगिन्स टू व्हायब्रेट अँड द ग्रेटर द स्पीड ऑफ द बिगिन्स टू मूव्ह फ्रीली then the particles of temperature solid melt in the changes into the liquid. आता ही प्रोसेस कशी होत असते तिथं वरी सांगितलं आहे, जे पार्टिकल्स आहेत ते बिगिन्स व्हायब्रेट होतात, ग्रेटर स्पीड होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होते. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, मेल्टिंग म्हणतो. इट इज ऑल्सो नोन ॲज दी फ्युजन, त्याला आपण फ्युजन असं म्हणतो. द टेम्परेचर इन विच द सॉलिड मेल्ट इज कॉल्ड एज मेल्टिंग पॉईंट असं म्हणतो त्याला. मेल्टिंग पॉईंट कशाला म्हणतो, जे टेम्परेचर ॲट विच टेम्परेचर सॉलिड विल मेल्ट इन द सॉलिड टू लिक्विड फॉर्म. द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस इज अ 0 डिग्री और 273 केल्विन. म्हणजे 0 डिग्री म्हणजे डिग्रीचं आपण केल्विनमध्ये जर केलं तर 273 केल्विनमध्ये ते आपल्याला झालेला दिसतं. आता एक नेक्स्ट पॉईंट आहे लॅटेंट हीट. म्हणजे काय, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, जे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड केली जाते कशासाठी, चेंज इन द 1 kg ऑफ द सॉलिड इन टू लिक्विड अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये ज्यावेळेस आपण एक अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड लागते, रिक्वायर्ड ऑफ एनर्जी हीट लागते, एनर्जी ऑफ हीट लागते, तर त्याला आपण म्हणतो हे लॅटेंट हीट. म्हणजे काय, सिम्पली 1 kg सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये जे ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये म्हणजे आपल्या वातावरणामध्ये जे एनर्जी लागते त्याला, एनर्जीला जे हीट ऑफ एनर्जी लागते त्याला आपण म्हणतो लेटेंट हीट. हे सिम्पली याच्यामध्ये मार्क दाखवला आहे बघा, 0 डिग्रीला हा आईसमध्ये कन्वर्ट झाला आहे, 273 केल्विन मला हा काय झाला, हा थर्मोमीटर आपण काय सांगतो की हा 0 डिग्रीला आला आहे म्हणजे हा याचं काय झालं, तो आईसमध्ये कन्वर्ट झाला आहे. आता बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, सिम्पली तुम्हाला माहीत आहे बॉइलिंग पॉईंट काय असतो.
When a liquid is heated, the particles begins to move ever faster. जे ते particles आहेत ते move होतात faster. Then the particles temperature is liquid begins to boil and change into gaseous state. तो काय होतं, त्याचा gaseous state मध्ये कन्वर्ट होत असतो. त्याला आपण काय म्हणतो, बॉइलिंग पॉईंट असं म्हणतो. तर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला माहिती आहे की 100 डिग्री सेल्सिअसला ते काय होतो, बॉईल होतो. तर त्याचं केल्विनमध्ये कसं कन्वर्ट केलं जातं, 100 प्लस 273 म्हणजे 373 केल्विनला तो काय होतो, इव्हॅपरेट होत असतो. लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपरेशन तोच, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड चेंज इन 1 kg ऑफ द लिक्विड 1 kg ऑफ द लिक्विड इन द गॅसियस फॉर्म ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्याला आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ इव्हॅपरेशन असं म्हणतो आपण. ओके, कळतंय बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय. ही आहे बॉइलिंग पॉईंट की सिम्पली वॉटरचा हा वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट होत असतो ते 100 डिग्री सेल्सिअसला. आता इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय होतं मॉलिक्युलर मोशनमध्ये. कोल्ड असेल सॉलिड तर अशा पद्धतीनं तो अरेंजमेंट असतो. तसंच जर हॉट केला तर तो थोडासा सेपरेट होतो, म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस तयार होतो. सेम लिक्विडमध्ये बघितला तर लिक्विडचा हा स्पेस तयार होतो. ज्यावेळेस आपण हॉट करतो त्याची कायनेटिक एनर्जी आपण देतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये स्पेस बघायला मिळतो. जसं आपण घरी बघितलं ती जी पाक बनवलं जातं, काय करतो आपण, साखर त्या वॉटरमध्ये टाकलो, कोल्ड वॉटरमध्ये जेवढं साखर डिझॉल्व्ह व्हायचं तो होतो. पण ज्यावेळेस आपण हीट करतो तर त्यावेळेस परत अजून जर साखर पीठ टाकलं तर त्यावेळेस मग त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो. कारण काय, त्याच्यामधला जो स्पेस आहे तो स्पेस वाढत जात असतो. आता पुढला पार्ट आहे सबलिमेशन. म्हणजे काय, सबलिमेशन म्हणजे काय, द चेंज ऑफ स्टेट इज डायरेक्टली फ्रॉम सॉलिड टू गॅस. म्हणजे ज्याच्यामध्ये सॉलिडचं डायरेक्ट गॅसियसमध्ये वेपर फॉर्ममध्ये होतात इन्स्टिड ऑफ दी लिक्विड. म्हणजे कशामध्ये लिक्विड फॉर्मेशन न होता तो डायरेक्टली सॉलिड फॉर्ममध्ये होतो, याला आपण सबलिमेशन असं म्हणतो. तर कॅम्फोर आहे किंवा अमोनियम क्लोराईड आहे, ज्यावेळेस आपण हीट करू तर त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन हा वेपर फॉर्ममध्ये आपल्याला झालेला दिसून येतं. तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, सबलिमेशन प्रोसेस असं म्हणत असतो. नेक्स्ट जे आहे तो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन गॅसियस. आता ज्या वेळेस आपण याला प्रेशर देत असतो, एका गॅसियसला आपण प्रेशर दिलं गॅसला, तर तो काय आपल्याला माहीत आहे बघा, जो आपण गॅस सिलेंडर घरी यूज करतो त्याला काय करतो, एक प्रेशर अप्लाय केलं जातं कशाला, गॅसला, आणि तो प्रेशर अप्लाय करून त्याला लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्याला आपण म्हणतो दॅट इज इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन गॅसियस. द पार्टिकल्स कम क्लोजर अँड गॅस विक चेंजेस इन टू लिक्विड फॉर्म. त्याला आपण लिक्विडिफाय करतो. कशाने, तर प्रेशर देतो आपण, कंप्रेस्ड करतो, तर कंप्रेस्ड करून आपल्याला तो तयार करता येतं. त्याला आपण CNG किंवा काय म्हणतो आपण, CNG LPG गॅस म्हणतो. तर ते लिक्विड पेट्रोलियम गॅस असतो किंवा CNG कंप्रेस्ड नॅचरल गॅस असतं. त्याला आपण कंप्रेस्ड करून काय करतो, ते गॅसला लिक्विडमध्ये कन्वर्ट करतो. आता दुसरं एक एक्झाम्पल बघितलं तर सॉलिडला कंप्रेस करतो आपण. सॉलिड कार्बन डायऑक्साईड जो गॅस आहे तो गॅसला आपण सॉलिडमध्ये कन्वर्ट करतो. त्याला आपण ड्राय आईस म्हणतो बघा. फायर एक्झिस्टायझर काय आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, यूज करत असतो ॲज अ ड्राय आईस म्हणून. ओके, तर फायर एक्झिस्टेशन जे आहेत ते फायर एक्झिस्टेशनमध्ये आपण जे काय यूज करतो त्याच्यामध्ये आपण जे कार्बन डायऑक्साईड यूज केले जातात त्याला आपण कंप्रेस्ड सॉलिड असं म्हणतो किंवा याला आपण ड्राय आईस असं म्हणतो. दॅट इज काय असतं त्याच्यामध्ये सिम्पली सॉलिड फॉर्मेशन होतं, त्याला आपण ड्राय आईस असं म्हणतो. त्याला आपण कंप्रेशन असं म्हणतो. आता इंटर कन्व्हर्शन ऑफ द 3 स्टेट असतं. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की सॉलिडचं लिक्विड होणे, फ्युजन होणे म्हणतो आपण त्याला, किंवा लिक्विडचं सॉलिड होणे त्याला सॉलिडिफिकेशन म्हणतो, किंवा लिक्विडचं गॅसेस फॉर्म होणे त्याला वेपरायझेशन म्हणतो, गॅसियसचं लिक्विड फॉर्मेशन होणे त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो, गॅसियसचं डायरेक्ट सॉलिड फॉर्ममध्ये होणे त्याला आपण सबलिमेशन असं म्हणतो, सॉलिडचं गॅसियस फॉर्म. तर सिम्पली याला सबलिमेशन प्रोसेस म्हणतात. ओके, आता नेक्स्ट आहे इव्हॅपरेशन. म्हणजे काय, शेवटचं, द चेंज ऑफ लिक्विड इन टू वेपर ॲट एनी टेम्परेचर दॅट बिलो इट्स बॉइलिंग पॉईंट.
तर त्याच्या बॉइलिंग पॉईंटच्या खाली टेम्परेचरमध्ये तो इव्हॅपरेट होत असतो, त्याला आपण इव्हॅपरेशन असं म्हणतो. आता सांगायचं उद्देश काय, तर इव्हॅपरेशन ऑफ सरफेस द फिनॉमिना द पार्टिकल्स फ्रॉम द सरफेस गेन इनफ एनर्जी टू ओव्हरकम दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड चेंज इन टू वेपर स्टेट. आता हे कशा पद्धतीनं त्याच्या इव्हॅपरेशनमध्ये येतो, काय रिझन आहेत, जे फॅक्टर काय आहेत त्याच्यामध्ये, की तो त्याच्या टेम्परेचरच्या बिलो टेम्परेचरमध्ये सुद्धा तो इव्हॅपरेट होत असतो. तर त्याच्यासाठी डिपेंड आहेत जे फॅक्टर आहेत ते आहेत सरफेस एरिया आहे, त्याचा टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे किंवा वाइंड स्प्रेड आहे. तर याच्यामुळे काय होत असतं, त्याच्यामध्ये इव्हॅपरेशन होत असतं. ते पहिला रिझन आहे इन्क्रीज द सरफेस एरिया इन्क्रीज द रेट ऑफ इव्हॅपरेशन. जसं जसं सरफेस एरिया वाढत जातो, आपण समजा एक ग्लासमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यानंतर एका बादलीमध्ये पाणी घेतलं आहे, तर त्याचं सरफेस एरिया वाढला आहे, त्याचं इव्हॅपरेशन रेट वाढतं. इन्क्रीज द टेम्परेचर इन्क्रीज केलं तर इव्हॅपरेशन वाढतं, हे आपल्याला माहीत आहे. इन्क्रीज द ह्युमिडिटी, त्याची आर्द्रता वाढली की डिक्रीज ती इव्हॅपरेशन होतं, म्हणजे त्याची आर्द्रता कमी वाढली की त्याची जी इव्हॅपरेशन आहे ते कमी होते. त्याच्यानंतर इन्क्रीज द वाइंड स्प्रेड इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन, म्हणजे वाऱ्याची गती वाढली, म्हणजे वारा तो रे वाढला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इव्हॅपरेशन झालेलं दिसून येतं. आता हे इव्हॅपरेशन आहे, जे वॉटरचं कन्व्हर्जन हे वेपरमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. हाय एनर्जी लावली तर इव्हॅपरेटिंग जास्त, मीडियम एनर्जी लावली पुल बॅक इन टू द वॉटर, लोअर एनर्जी रिमेन्स दॅट इन लिक्विड फॉर्मेशन. आता इव्हॅपरेशन म्हणजे काय असतं, किंवा इव्हॅपरेशन कॉज कुलिंग म्हणजे काय, बाष्पीभवनामुळं थंडी पडते. कशामुळं पडते, तर आपल्याला माहिती आहे बघा, वेन लिक्विड इव्हॅपरेट्स इन द पार्टिकल अँड द लिक्विड अब्सॉर्ब हीट फ्रॉम द सराउंडिंग अँड इव्हॅपरेट सो इट सराउंडिंग बिकम्स कोल्ड. आता काय असतं ह्याचे, जेव्हा द्रव्याचं बाष्पीभवन होते तेव्हा द्रव्याचे कण सभोवतालची उष्णता शोषून घेतात आणि बाष्पीभवन करतात. त्यामुळे परिसर काय बनतो, थंड बनतो. तर हे काय उदाहरण आहे, तर उदाहरण आपण जर समजा आपलं छत जे आहे किंवा जे आपला टेरिस्ट आहे, तो टेरिस्ट हीट झाल्याच्या नंतर आपण काय करतो, वॉटर स्प्रिंग करतो, म्हणजे थोडंसं वॉटर टाकलं तर त्यावेळेस काय होतं, तर सिम्पली तो पूर्ण ॲब्सॉर्ब करतो. बाष्पीभवन दरम्यान पाणी जे काही मैदानावर पडलेलं शिंपलेलं पाणी असतं ते काय होतं, लवकरात लवकर तो पाणी काय करतो, हीट ॲब्सॉर्ब करून घेतो आणि तो हीट ॲब्सॉर्ब करून तो जर टेरिस्ट आहे त्याला कूल करण्याचं काम करतं. आता जे सिम्पली आपण जर बघितलात, जे आपलं कॉटन्सचे आपण यूज करू जे क्लॉथ आपण यूज करतो तो कूल का असतात असं आपण म्हणतो, कारण ते त्याच्यामध्ये कॉटन असतं. तो कॉटन काय करतो, तो वॉटर जे काही घाम आहे तो स्वेट करतो आणि जे काही हीट आहे, तो हीट पडलेला जो काही त्याच्यावर जे हीट आहे तो काय करतो, हीट ॲब्सॉर्ब करून घेतो, जे काही हीट पडतो तो त्या बॉडीवर, तर क्लॉथवर, आणि तो ॲब्सॉर्ब केल्यावर तो काय करतो, लगेच बॉडीला कूल करत असतो. त्याच्यामुळं काय होतं, सिम्पली आपल्याला कॉटनच्या कपड्यामुळं आपल्याला कूल मिळत असतं, आपलं बॉडी थोडंसं थंड होत असतं. वॉटरचं टँक बघितलात तर त्या टँकमध्ये आपण जर सिम्पली कूलर लावलं तर तो सुद्धा बघितलात तर ते कूलर काय करतो, तो हॉट एअर आपल्याला मध्ये घेतो, तो त्याच्यामधलं जे हॉट एअर आहे तो हॉट एअर तो काय करतो, ते बाहेरला जो काही हीट आहे तो हीट बाहेर टाकतो आणि आपल्याला कूल वारं कूलरमधून देत असतं. हे सिम्पली इव्हॅपरेशन प्रोसेस असते, इव्हॅपरेटिंग ऑफ कूलिंग वर्क असते. काय करतं, जे काही वॉटर आहेत, वॉर्म वॉटर असेल, जो वॉर्म वॉटर आहे, वॉर्म एअर जो आहे तो एअर काय करतो, तो हीट ॲब्सॉर्ब करतो आणि त्याला कूल करण्याचं काम हे इव्हॅपरेशन प्रोसेसमध्ये होत असतं. ओके, तर हे डेझर्ट कूलर आहे. डेझर्ट कूलर तुम्ही बघितलं असेल, जे बाहेर विंडोला ठेवलं जातं. ते विंडो काय करतं, हॉट एअर जो आहे तो एअर काय करतो, हीट जो आहे तो ॲब्सॉर्ब करतो आणि आपल्याला कोल्ड करण्याचं काम हे करत असतं, कूल करण्याचं काम हे करत असतं. ओके, तर या अशा प्रकारे आपल्याला इव्हॅपरेशन इव्हॅपरेशनमुळे बाष्पीभवनामुळं आपल्याला काय होत असते, तर कूलिंग होत असते, कूलिंग कॉज करत असते. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे सिम्पल टर्म्स आहेत जे केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला शिकायचे आहेत. स्टेट ऑफ मॅटर म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, सब्लिमेशन म्हणजे काय, स्टेट कशी चेंज होतात,
प्रॉपर्टीज काय असतात स्टेट ऑफ मॅटरचे, जे पार्टिकल्स ते अट्रॅक्ट्स कसं होतात, कंटिन्युअसली मुव्हिंग कसं होतात, त्याच्यामध्ये स्पेस कसा असतो, की मॅटरचे म्हणजे छोट्या पार्टिकल्स कसं असतात, जे फिजिकल प्रॉपर्टीज काय असतं, की मेड ऑफ पार्टिकल्सनी बनलेलं असतात. हे सगळे टर्म्स आपण ह्याच्यामध्ये मॅटर इन आवर सराउंडिंगमध्ये बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच प्रकारे एक बेसिक कन्सेप्ट आपण तुमचे क्लिअर क्रिस्टलाइन क्लिअर करूया. थँक्यू.